गुगल सर्चमध्ये तुम्ही तुमचा टाईम आहे तो वेस्ट करताय का? 10 पेजेस ओपन करूनही पाहिजे तशी माहिती आपल्याला सापडत नाही किंवा कुठला सोर्स करून ही माहिती भेटते आपल्याला ते माहिती नाही. तसे ChatGPTच्या मदतीने सुद्धा आपल्याला माहिती भेटते, पण ती कुठल्या सोर्स कडून घेतलेली आहे ते आपल्याला मग समजत नाही. मग तुम्ही परप्लेक्सिटी एआयचा वापर करायला काहीच हरकत नाही. कारण ही परप्लेक्सिटी एआय आहे ते तुम्हाला तुमच्या थेट प्रश्नाचं अचूक आणि सोर्सेससह उत्तर देतं. नमस्कार, मी प्रियंका पवार तुमचं डिजिटल स्मार्टनेस यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण परप्लेक्सिटी एआयचा वापर करून पाहणार आहोत. रिसर्च, कॉन्टेंट क्रिएशन, स्टडी आणि बिझनेस डिसिजन मेकिंग सुपर सोपं करतं. हा एक गुगलचा फ्युचर कॉम्प्युटर आहे असं मानायला काहीच हरकत नाही आपल्याला. आणि हा एक फ्री टूल आहे. परप्लेक्सिटी एआय हे कोणी चॅटबॉट नाही तर एक एआय पॉवर्ड सर्च इंजिन आहे. तुम्ही जर एखाद्या प्रश्नाचं त्याला उत्तर विचारलं तर ते कुठून त्यांनी आपल्याला माहिती आणून दिलेली आहे, तसेच त्याचे सोर्सेस कुठे आहे, कुठल्या पेजेसवरून त्यांनी माहिती दिलेली आहे, कुणाच्या कॉन्टेंटवरून ती माहिती घेतलेली आहे, तसेच खूप सारे फोटो भेटतात. तसेच जर आपण प्रो व्हर्जन घेतलं तर आपण तिथे जर आपल्याला कुठली इमेज जनरेट करायची ते सुद्धा आपल्याला भेटते. अनेक वेबसाईटची स्टडी करून ते आपल्याला तो माहिती देतो. कुठल्या पेजवरून ही माहिती घेतलेली आहे ते आपल्याला तो सांगतो. जर आपल्याला रिसर्च करायचा असेल तर हा एक अतिशय उत्तम असा टूल आहे आपल्यासाठी परप्लेक्सिटी एआय. तर आजचा व्हिडिओ खूप असा इंटरेस्टिंग होणार आहे, कारण हा बिझनेसच्या रिलेटेड आपण ही माहिती घेतोय. बिझनेसच्या रिलेटेड हा जो परप्लेक्सिटी एआयचा वापर कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती पडणार आहे. कारण आपल्याला जर रिसर्च करायचं असेल किंवा कुठलं कॉन्टेंट क्रिएशन करायचं असेल, आपल्याला कुठली माहिती कुणी अगोदर लिहिलेली आहे का हे जर पाहायचं असेल तर परप्लेक्सिटी एआयचा वापर करायला काहीच हरकत नाही, कारण आपल्याला सोर्सेससह हा माहिती देतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला गुगल वरती जायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये होममेड गुलाबजामुन असं आपण सर्च केलेलं आहे गुगलवरती जेवढी इन्फॉर्मेशन लोकांनी अपडेट केलेली आहे ते सर्व आपल्याला दिसत आहे. की कोणी ब्लॉग लिहिले आहेत, कोणी यूट्यूब व्हिडिओ जर कोणी टाकले असेल ते सुद्धा आपल्याला गुगलने दाखवलेले आहेत. काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत. तसेच आपल्याला ChatGPTवरती जाऊन सुद्धा ही आपल्याला माहिती सर्च करायची आहे. सेम की ChatGPT आपल्याला कुठली माहिती देतोय सेम टॉपिकवरती. तर आपण पुन्हा होममेड गुलाबजामुन असं आपण सर्च करत आहोत ChatGPTवरती आणि आरो बटन दिसतं त्याच्यावरती आपण क्लिक केलेलं आहे. मग ChatGPTने आपल्याला काय माहिती दिलेली, तर ChatGPTने पहिले आपल्याला इथे कृती दिलेली आहे. तसेच आवश्यक साहित्य वगैरे सर्व त्यांनी ChatGPTने आपल्याला जे गुलाबजामुन कसे करतात त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. सर्व स्टेप बाय स्टेप त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, ChatGPT आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती देतो, कमाल टिप्स सुद्धा देत आहे. ठीक आहे. मग आता गुगलवरून आपण सर्च केलं, ChatGPTचा वापर करून आपण ही माहिती सर्च केली, तर आपण परप्लेक्सिटी वरती जाऊन ही जी माहिती आहे, काय हा जो टूल आहे तो करतो ते आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला तुम्ही लॉग इन करून जा परप्लेक्सिटीवरती आणि आपण सेम जो प्रॉम्प्ट आहे तो आपण इथे देत आहोत. होममेड गुलाबजामुन असं आपण इथे सर्च करतोय. तर आपण बघूया परप्लेक्सिटी आपल्याला काय माहिती देतोय. जे गुलाबजामुन ची कोणी एक व्हिडिओ टाकलेले आहे ते सुद्धा दिलेले आहे. तसेच आपल्याला इथे दिसतंय 1 आणि 2 सोर्सेस दिसत आहेत, कुठून घेतली ती माहिती. मग ही परप्लेक्सिटी काय करतं, म्हणजे ही जी माहिती परप्लेक्सिटीने आपल्याला दिलेली आहे ती कुठून त्याने आपल्याला दिलेली आहे ते दाखवत आहे. म्हणजे कुठल्या ब्लॉगवरून ही माहिती त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे ते सांगतोय. म्हणजे इथे दिसतंय सोर्सेस. आता ही सोर्सेसवरती क्लिक केल्यानंतर आपण समजा सोर्सेसवरती गेलो आणि इथे जर क्लिक केलं, परप्लेक्सिटी आपल्याला सांगतं की ह्या ब्लॉगवरून ती जी आपल्याला माहिती दिलेली आहे ती तिथे त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. आणि हा ब्लॉगवरती होममेड गुलाबजामुनबद्दल माहिती दिलेली आहे. तसेच यूट्यूबवरती आहे. तसेच आपल्याला खूप यूट्यूब व्हिडिओ दिसतात म्हणजे सेम त्या टॉपिकवरती असलेले.
तसेच दुसरा सोर्सेस आपण पाहू शकता. हिने सुद्धा सेम गुलाबजामुनबद्दल माहिती दिलेली आहे. ते सुद्धा आपल्याला परप्लेक्सिटीने दाखवलेलं आहे. म्हणजे हा परप्लेक्सिटी टूल काय करतो, की आपल्याला जर रिसर्च करायचं असेल, तर आपण रिसर्च करू शकतो, की कोणत्या टॉपिकवरून कोणी कुठल्या टॉपिकवरती कोणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपल्याला दिसतं. इथे बघा पूर्ण पिक्चर इमेजेस दिसत आहेत. तसे जर आपण व्हिडिओजवरती जर क्लिक केलं, पूर्ण इमेजेस दिसत आहेत आपल्याला इथे. तसे मी व्हिडिओजवरती जर आपण क्लिक केले, तर आतापर्यंत जेवढे YouTubeवरती व्हिडिओ असतील किंवा अदर कुठल्या प्लॅटफॉर्मवरती जर व्हिडिओ असतील, ते सुद्धा आपल्याला परप्लेक्सिटी देते. म्हणजे आपल्याला रिसर्च करण्याची जर रिसर्च साठीच हा टूल इम्पॉर्टंट मानला जातो. म्हणजे तुम्हाला जर रिसर्च करायचं असेल, तर तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला जर इथून जर इमेज जर जनरेट करायची असेल, तर तुम्हाला प्रो व्हर्जन घ्यावं लागेल. हा परप्लेक्सिटी टूल हा रिसर्चसाठी बेस्ट असा टूल आहे. तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवरती जर मास्टरी करायची असेल, तर किंवा रिसर्च करायचा असेल, तर तुम्ही परप्लेक्सिटी हा जो टूल आहे तो वापरायला काहीच हरकत नाही. खूप असा अमेझिंग असा टूल आहे. खूप सारे रिझल्ट देतो. म्हणजे ChatGPT ठराविक माहिती देते, पण हा जो परप्लेक्सिटी जो टूल आहे, तो कोणी जी ह्याच्या अगोदरची माहिती प्रोव्हाईड केलेली आहे, म्हणजे कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती असू द्या ती माहिती, ते सर्व आपल्याला परप्लेक्सिटी टूल आपल्यासमोर ती माहिती आपल्याला देतो. म्हणजे आपण त्याच्यानुसार रिसर्च करू शकतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.